तुम्ही कर्क राशीचे आहात का? किंवा तुमच्या जवळचा एखादी व्यक्ती कर्क राशीची आहे का? तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीच्या स्वभावाची संपूर्ण माहिती, त्यांचे गुणवैशिष्ट्य, चांगली वाईट बाजू आणि विशेषतः वयाच्या 30 नंतर यांच्या आयुष्यात कोणती जादू घडते याबद्दल सविस्तर माहिती. तर सर्वात आधी जाणून घेऊया या राशीचा स्वभाव आणि वैशिष्ट्य. कर्क राशी ही राशीचक्रातील 4थी राशी आहे, जी जलतत्वाची आणि चंद्रग्रहाने शासित राशी आहे. ही राशी सामान्यतः भावनिक, संवेदनशील आणि कुटुंबप्रेमी म्हणून ओळखली जाते. कर्क राशीच्या व्यक्तीचा स्वभाव हा परिवर्तनीय असतो, म्हणजे त्यांचं मोड आणि स्वभाव चंद्राच्या कलांप्रमाणे बदलत राहतात. होय, ते जर आज हसतमुख असतील तर उद्या थोडेसे उदासही असू शकतात, पण हे बदल त्यांना खास बनवतात. कर्क राशीची लोक घर आणि कुटुंबाचे खरे रक्षक असतात. त्यांना सुरक्षितता हवी असते, जणू क्रॅबचा शेलच. ते बाहेरून कठीण असतात पण आतून सुरक्षित वाटतात. ते भावनिक असतात, इतके की इतरांच्या दुःखात ते स्वतःही बुडून जातात. ही राशी सामान्यतः भावनिक, संवेदनशील आणि कुटुंबप्रेमी म्हणून ओळखली जाते. त्यांना घर, कुटुंब आणि सुरक्षिततेची खूप ओढ असते. कर्क राशीची लोक अतिशय भावुक असतात. ते इतरांच्या भावनांचा आदर करतात आणि त्यांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात. त्यांचा स्वभाव देखभाल करणारा असतो, ज्यामुळे ते उत्तम मित्र, पालक किंवा जोडीदार ठरू शकतात. ते इतरांची काळजी घेण्यात माहिर असतात. आई वडील असतील तर अप्रतिम, मित्र असतील तर नेहमीच सपोर्टिव्ह, शिवाय लॉयल आणि डिपेंडेबल सुद्धा असतात. तर ह्या व्यक्ती शब्द पाळतात. ते जिद्दी आणि दृढ असतात. त्यांना जन्मस्थान आणि मुळाशी खूप लगाव असतो आणि ते स्थान परिवर्तनही करत राहतात. ही लोक कल्पनाशक्तीचे धनी असतात. त्यांचं मन वेगानं चालतं. ते भाषा आणि संवाद कौशल्यात निपुण असतात. ते जिज्ञासू आणि कर्तव्यदक्ष सुद्धा असतात, ज्यामुळे समाजात त्यांना मान सन्मानही मिळतो. तसेच ते हसतमुख आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वही आहे. यांच्या स्वभावात दृढता असते आणि ते शब्दाचे पक्के असतात. ते प्रेमळ आणि निष्ठावान असतात, पण कधीकधी लवकर दुखावले जाणारे आणि मूड बदलणारे असतात. ते घर आणि सुखसुविधांची इच्छाही ठेवतात. यांची नकारात्मक बाजू म्हणजे ते मोडी आणि अस्थिर असू शकतात. शनी आणि सूर्याच्या प्रभावाने त्यांचा अहंकार सुद्धा वाढू शकतो. चंद्राच्या प्रभावाने त्यांचा मूड स्विंग हा होतच राहतो. आता कर्क राशीची लोक ही प्रेमात आणि वैवाहिक जीवनात कशी असतात, तर ती अतिशय संवेदनशील आणि भावुक असतात. ते प्रेमाला जीवनाचा आधार मानतात आणि कमिटमेंट, प्रेम, लक्ष देणं आणि उत्कटता यांना महत्त्व देतात. बाहेरून कठोर दिसत असले तरी ते आतून नाजूक आणि रोमॅन्टिक असतात. ही लोक भावनिक सुरक्षितता आणि स्थिरता शोधत असतात. शिवाय लग्नानंतर कर्क राशीची लोक ही खरे होम मेकर्स ठरतात. ते वैवाहिक जीवनाला कमिटमेंट आणि लॉयल्टीचा आधार मानतात आणि जोडीदाराची काळजी आई वडिलांसारखीच घेतात. पण मुडी आणि ओव्हर प्रोटेक्टिव्ह असल्यामुळे कधी कॉस्ट्रोफोबिक वाटू शकतात. कर्क राशीचे वैवाहिक जीवन हे दीर्घ आणि सुखी असते, कारण ते ट्रस्ट आणि डेडिकेशन देतात. तुम्ही कर्क राशीचे आहात का किंवा त्यांच्याशी जोडलेले आहात का? तर त्यांच्या भावनांना सन्मान द्या आणि स्थिरता द्या. नक्कीच सुखी जीवन तुम्हालाही मिळेल. आता वयाच्या 30 नंतर कर्क राशीच्या लोकांमध्ये कोणते बदल घडतात? तर वयाची 30 ही कर्क राशीच्या लोकांसाठी एक टर्निंग पॉईंटच असते. हा तो काळ आहे जेव्हा ते स्वतःला आणि आपल्या आयुष्याला अधिक चांगल्या पद्धतीनं समजायला लागतात. ते आयुष्याला अधिक गंभीरपणे आणि प्रेमाने आणि काळजीने पाहायला शिकतात. 30 नंतर त्यांना आपलं घर, कुटुंब किंवा जोडीदार यांच्याशी असलेलं नातं अधिक मजबूत करायची इच्छा होते. जर वैवाहिक असतील तर लग्न किंवा दीर्घकालीन नात्याचा विचार करायला लागतात आणि जर वैवाहिक नसतील तर घरातलं वातावरण सुखी ठेवण्यासाठी जास्त मेहनत घेतात. 30 नंतर ते आपल्या करिअरमध्ये स्थिरता मिळवण्याचाही प्रयत्न करतात. तरुणपणी कर्क राशीची लोक इतरांसाठी खूप काही करतात, पण स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात. मात्र वयाच्या 30 नंतर त्यांना स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यायची गरज समजते. वयाच्या 30 नंतर ते आपल्या जोडीदाराशी किंवा मित्राशी असलेल्या नात्यांमध्ये अधिक प्रामाणिक आणि गंभीरही होतात. त्यांना फक्त वेळ घालवायला नाही, तर खोल आणि अर्थपूर्ण नातं हवं असतं. अविवाहित असतील तर ते लग्नाचा किंवा सेटल होण्याचा विचारही करतात. चंद्राचा प्रभाव असल्यामुळे कर्क राशीची लोक स्वाभाविकपणे थोडे आध्यात्मिक असतात. वयाच्या 30 नंतर त्यांना आयुष्याचा खरा अर्थ काय, आपण काय साध्य करायचंय याचा विचार येतो. ते ध्यान, पूजा किंवा निसर्गाशी जोडले जाण्यासारख्या गोष्टींकडे जास्त वळतात.
शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार 30व्या वर्षी काही महत्त्वाचे ग्रहांचे गोचर कर्क राशीच्या लोकांवर परिणाम करतात. यात 30च्या आसपास शनीची 7.5 किंवा 2.5 वर्षाचा काळ असतो, जो त्यांना जबाबदाऱ्या आणि जीवनातील धडे शिकवतो. हे शनी गोचरामुळे होतं. त्यामुळे ते अधिक प्रॅक्टिकल आणि कठोर निर्णय घ्यायला शिकतात. एवढंच काय तर गुरुचं गोचर. गुरु म्हणजे बृहस्पती जर अनुकूल असेल तर त्यांना नव्या संधी, विशेषतः करिअर आणि शिक्षणात यश मिळतं. आता कर्क राशीच्या लोकांसाठी काही टिप्सही देण्यात आल्या आहेत. ते म्हणजे भावनांचा आदर करा, पण त्यात अडकू नका. तुम्ही भावनिक आहात, पण प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. थोडं मोकळं राहा. तुम्ही इतरांसाठी खूप करता, पण स्वतःच्या आनंदासाठीही थोडा वेळ द्या. भविष्यासाठी आता तयारी केली तर पुढे ताण कमी होईल. नात्यांमध्ये प्रामाणिक राहिलं आणि स्पष्ट बोललं तर नक्कीच याचा फायदा होईल, असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे. तुम्ही सुद्धा कर्क राशीचे आहात का? कमेंटमध्ये सांगा. आणि इथे सांगितलेल्या गुणवैशिष्ट्यांपैकी तुमच्यामध्ये कोणते गुण आहेत हे शेअर करायला विसरू नका. सोबतच तुमच्या जवळची व्यक्ती कर्क राशीची असेल तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.